सादर करीत आहोत कार्यक्रम गीर्वाण भारती. श्रोते हो नमस्कार. आजच्या गीर्वाण भारती कार्यक्रमात संस्कृत आत्मा या मालेमध्ये संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर वा के लेले यांची मुलाखत सादर करीत आहोत. मुलाखतकार आहेत डॉक्टर भाग्यलता पाटसकर. संस्कृत आत्मा या शृंखलेमध्ये आज आपण डॉक्टर वा के लेले यांची मुलाखत घेणार आहोत. डॉक्टर वामन केशव लेले यांचा जन्म मुंबईमध्ये 29 मे 1933 रोजी झाला. शालेय जीवनात त्यांनी विविध विषयांची अनेक पारितोषिकं मिळवली आणि त्यानंतर त्यांनी आयुर्विमा महामंडळात पूर्ण वेळ नोकरी करून मुंबई विद्यापीठाच्या BA आणि MA ह्या पदव्या प्रथम श्रेणीत संपादन केल्या. MAच्या परीक्षेत त्यांनी 89 सुवर्ण पदक पटकावलं आणि 1970 साली मुद्रित स्वरूपामध्ये प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठाची PhDची पदवी संपादन केली. डॉक्टर लेले यांनी 1957 ते 61 या काळात श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात मराठी आणि संस्कृतचे व्याख्याते म्हणून काम केलं आणि त्यानंतर 61 ते 93 पर्यंत त्यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन कार्य केलं आणि तिथूनच ते जून 93 मध्ये प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त होऊन आपल्या सद्भाग्याने आज ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. डॉक्टर लेले यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 4 संशोधकांनी PhDची पदवी मिळवली आहे. प्राचीन भारतीय काव्यशास्त्र, आधुनिक पाश्चात्य शैलीशास्त्र, परिवर्तित वाक्यसर्जक व्याकरण, प्राचीन भारतीय ग्रंथरचनेची शैली अशी डॉक्टर लेले यांच्या लेखन संशोधनाची काहीशी आगळीवेगळी क्षेत्र आहेत. डॉक्टर लेले यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये ग्रंथलेखन केलं असून त्यांचा औचित्य विचारचर्चा, भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रांती, काव्य, शास्त्र व संस्कृती, विचार और विवेचन, द डॉक्ट्रिन ऑफ द तंत्रयुक्ती, काव्यसूत्र संहिता, ललित लेखन व शैली, ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास इत्यादी 14 अभ्यासपूर्ण ग्रंथ चोखंद अभ्यासकांच्या पसंतीस उतरले आहेत. शैलीशास्त्रज्ञ भामह हा त्यांचा तात्विक ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला आहे. डॉक्टर लेले यांच्या अनेक ग्रंथांना मिळून आजवर 17 पुरस्कार मिळाले. त्यामध्ये भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अमृत महोत्सव विशेष पारितोषिक, पुणे विद्यापीठाचा संत ज्ञानदेव पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थांचा सौहार्द सन्मान इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांचा व्यक्तिपरिचय अनेक परदेशी निर्देशिकांमध्येही प्रसिद्ध झाला आहे. तर एकंदरीने आज आपण एका व्यासंगी संशोधकाची मुलाखत घेणार आहोत. लेले सर, आपण तुमच्या शैलीशास्त्रज्ञ भामह या ग्रंथापासूनच सुरुवात करूया. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं डॉक्टर राजदेशमुख समीक्षा पुरस्कार या ग्रंथाला नुकताच दिला आहे. तर शैलीशास्त्रज्ञ भामह या ग्रंथाबद्दल आम्हाला काही माहिती सांगा. ग्रंथाचं नाव शैलीशास्त्रज्ञ भामह असं. भामह हे व्यक्तीचं नाव आहे. बरं. हा इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये होऊन गेलेला ग्रंथ. हा ग्रंथ तसं बघितलं तर पारंपरिक दृष्टीनं काव्यशास्त्रावरचा, संस्कृत काव्यशास्त्रावरचा ग्रंथ. परंतु या ग्रंथामध्ये संस्कृत काव्यशास्त्र या विषयाखेरीज भारतीय शैलीशास्त्र या विषयाची देखील चर्चा भामहाने विपुल प्रमाणामध्ये केलेली आहे. आपण ज्या वेळेला लेखन करतो त्यावेळेला ते लेखन प्रभावी व्हावं, सुंदर व्हावं आणि त्याचबरोबर आपलं मन पकडणारं व्हावं, चित्तवेधक व्हावं, याकरता म्हणून आपण शब्दांची काही विशेष पद्धतीने निवड करीत असतो. अशी निवड कवीनं कशी करावी या संबंधानं मार्गदर्शन भामहाने केलेलं आहे. या विषयावरचा हा भामहाचा पहिलाच ग्रंथ आहे का संस्कृत परंपरेमधला? एकूण भामहानं एकच ग्रंथ लिहिल्याचं आपल्याला आढळून येतं. भामह या व्यक्तीच्या नावावर आणखीन अनेक ग्रंथ असल्याचं आढळतं खरं, पण काव्यालंकार हा जो ग्रंथ भामहाचा आहे आणि ज्या ग्रंथामध्ये भामहानं काव्यशास्त्र आणि शैलीशास्त्र ज्याला मी म्हणतो असे 2 विषय प्राधान्यानं हाताळलेले आहेत. असा हा एकच ग्रंथ आहे. या काव्यशास्त्राच्या ग्रंथाचा अभ्यास करताना
तुम्हाला या काव्यशास्त्राच्या परंपरेचा खूप व्यासंगपूर्ण अभ्यास करावा लागला असेल नाही का? तसं म्हटलं तर BA ला माझा संस्कृत हा विषय होता. आमच्या मुंबई विद्यापीठामध्ये अशी विभागणी होती की मराठीचे 6 पेपर आणि संस्कृतचे 2 पेपर. असे 2 पेपर्स मध्ये संस्कृतचे होते आणि त्या 2 पेपर्स मध्ये मला 70% अधिक मार्क मिळाले. येण्याच्या परीक्षेमध्येही एकूण 73% मार्क संस्कृतमध्ये मला होते आणि त्यामुळे संस्कृत विषयाची तशी गोडी होती. पुढे जेव्हा मी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयामध्ये मुंबईला नोकरी करीत होतो त्यावेळेला मराठी खेरीज संस्कृत हा विषय देखील मला शिकवावा लागत होता आणि BAच्या विद्यार्थिनींना देखील मी संस्कृत हा विषय शिकवितो. परंतु पुढे जेव्हा मी काशीला गेलो 1961 साली त्यावेळेला तिथले पारंपरिक पंडित मुकुंद शास्त्री चित्ते यांच्या हाताखाली परंपरेनं संस्कृत कसं शिकतात आणि शिकवतात ते मला जाणून घेण्याची जिज्ञासा इच्छा होती. मग असं तुम्ही शास्त्री बुवांकडे शिकलात का? मी शास्त्री बुवांना जाऊन भेटलो आणि पहिल्यांदा त्यांनी मोठं गमतीचं उत्तर दिलं की सूट पॅन्ट वगैरे घालणारी जी माणसं असतात त्यांच्या मनामध्ये संस्कृत बद्दल श्रद्धा अजिबात नसते. पण ही शिक्षा त्यांचा पुरवला आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की मी एक 8 दिवस आपल्याकडे येईन आणि 8 दिवस आपण मला शिकवा आणि जर आपल्याला असं वाटलं आणि खुद्द मलाही असं वाटलं की मी आपला शिष्य होण्याला लायक नाही तर मी आपणहूनच आपल्याकडे येण्याचं बंद. पुढे असं झालं मात्र की शास्त्री बुवांनी अगदी पहिल्या दिवशी मला सांगितलं की माझ्या 2 अटी तुम्हाला पाळाव्या लागतील आणि पहिली अट म्हणजे वेळेचं बंधन काटेकोरपणानं पाळणं आणि दुसरी अट म्हणजे 8-10 वर्षांच्या मुलांच्या बरोबर येऊन बसणं. दोन्ही अटी मान्य केल्या आणि त्यांच्याकडे साधारण 2-2.5 महिने मी जाऊन साहित्य दर्पण हा जो संस्कृत काव्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे त्याचा थोडासा विश्वनाथाचा त्याचा थोडासा भाग मी शिकलो. आता या पारंपरिक अध्ययन पद्धतीमध्ये आणि आधुनिक अध्ययन पद्धतीमध्ये काय फरक आहे? पारंपरिक अध्ययन पद्धतीमध्ये शब्दात पांच अध्ययन ज्याला आपण म्हणू तशा प्रकारचे पांच प्रत्येक शब्द त्याची उत्पत्ती सांगायची त्याचा अर्थ सांगायचा अशा रीतीने पदपदार्थ बोध ज्याला आपण म्हणू तो पदपदार्थ बोध करवून देण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे. आणि त्याच्या होतं असं की ते तिथेच थांबतं. त्याचा तुलनात्मक विचार करणं पाश्चात्याने या संबंधामध्ये काय विचार मांडलेले आहेत यांचा आणखीन आपल्या पारंपरिक अशा प्रकारच्या संस्कृत काव्यशास्त्रकारांनी काय मांडलेले विचार आहेत यांचा तुलनात्मक अभ्यास तिथं होऊ शकत नाही. खरी अडचण त्यांची अशी की शुद्ध संस्कृत संगीताना इंग्रजी येत नाही आणि त्यामुळे इंग्रजी ग्रंथ त्यांच्या वाचनात असत होती खरी अडचण. तुमच्या अभ्यासाला ही पूरकता तुम्ही कशी दिली? स्वतः अभ्यास करून काय झालं मी ज्या वेळेला मुकुंद शास्त्री शिष्यांच्याकडे जात असेल आणि 2-2.5 महिन्यापर्यंत त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला कारण त्यावेळेला त्यांच्या वेळी 73 वर्षांचा होता आणि पुढे त्यांच्या अगदी कंठामधला आवाजही मोठा झाला. त्यावेळेला मी आपणहून तिथे जाणं बंद केलं कारण त्यांना जास्त क्लेश देणं योग्य नाही असं मलाच वाटायला लागलं. पण तेवढ्या 2-2.5 महिन्यांच्या काळामध्ये मला त्यांनी एक मंत्र दिला तो असा की ज्याला काव्यशास्त्राचा अभ्यास करायचा त्यांना न्याय मीमांसा वेदांत आणि व्याकरण या 4ही शास्त्रांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. त्यांना आणखी जोड द्यायला हवी ती म्हणजे पाश्चात्यांचं शैलीशास्त्र पाश्चात्यांचं काव्यशास्त्र किंवा त्यांची थिअरी ऑफ लिटरेचर ज्याला आपण म्हणू ते सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे. म्हणजे आज जो इंटरडिसिप्लिनरी म्हणून फार मोठा उदो चाललेला आहे ते तुम्ही तेव्हाच आत्मसात केलेलं. खरं बघितलं तर इंटरडिसिप्लिनरी स्टडी हा भामहाच्या काळापासूनच सुरू आहे. खुद्द भामहानच म्हणून म्हटलेलं आहे की काव्यरचना करण्यापूर्वी अनेक शास्त्रांचं अध्ययन कवीने केलं पाहिजे. निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रांचं अध्ययन करण्याचा उपदेश त्याचा भामहानं केलेला आहे. तसाच पुढे वामनानं काव्यालंकार सूत्रवृत्तीमध्ये देखील केलेला आहे. हेमचंद्रानं देखील केलेला आहे. काव्यप्रकाश कर्त्यानं देखील केलेला आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेमेंद्र या नावाचा जो एक कवी आणि काव्यशास्त्रज्ञ होऊन गेला त्यानं एक लहानसं पुस्तक त्याला कवी शिक्षापर ग्रंथ असं म्हणतात तो म्हणजे कविकंठाभरण. त्या कविकंठाभरणामध्ये त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की ज्याला कवी सम्राट व्हायचे असेल त्या व्यक्तीनं जवळजवळ 30 ते 32 शास्त्रीय विषयांचा अभ्यास केला पण याचा खरा पहिला विचार करता भामह. नसा शब्द हा नसत वाच्यम नसन्यायो नसा कला जायते यन्न काव्यांगम अहो भारो महान कवे हे असं त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे.
या काव्यशास्त्राचा अभ्यास करून मग पहिला ग्रंथ तुम्ही कोणता लिहिला? पहिला ग्रंथ क्षेमेंद्र हा माझा एक आवडता ग्रंथ आहे. याचं असं झालं की 1963 साली मी PhD साठी पुणे विद्यापीठामध्ये रजिस्ट्रेशन केलं. माझा विषय होता भारतापासून वामनापर्यंत जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रांती कशी झाली, तिचा वेध घेणं, तिचा शोध घेणं हा माझा विषय होता. या विषयाच्या ओघामध्ये क्षेमेंद्राचे ग्रंथ वाचनात आले. वस्तुतः क्षेमेंद्र हा वामनाच्या नंतर होऊन गेलेला ग्रंथकार आहे, पण माझं थोडंसं स्वच्छंद आणि स्वयंच असं वाचन असल्या कारणाने क्षेमेंद्राचा ग्रंथ वाचनात आला. कधी कंठाभरण तो मला खूप आवडला आणि मला असं वाटायला लागलं की हा ग्रंथ मराठीमध्ये अजून कोणी अनुवादित केलेला नाही, तर आपण त्याचा अनुवाद मराठीमध्ये करावा आणि म्हणून तो ग्रंथ मराठीमध्ये पहिल्यांदा भाषांतरित स्वरूपात आला. क्षेमेंद्राचा औचित्य विचार चर्चा हा आणखीनच ग्रंथ. तोही ग्रंथ 1967 साली मराठीमध्ये त्याला प्रस्तावना जोडून आणि इंग्रजीमध्ये औचित्याचा विचार कसा केलेला आहे, क्षेमेंद्रानं औचित्याचा विचार कसा केलेला आहे, क्षेमेंद्राच्या पूर्वाचार्यांनी कसा केला, क्षेमेंद्रानंतर होऊन गेलेल्या आचार्यांनी त्याचा विचार कसा केलेला आहे, असा सर्व अंगाने, माझ्या दृष्टीने अर्थातच सर्व अंगाने विचार करून औचित्य विचार चर्चा हाही ग्रंथ मराठीमध्ये आणला. आता या एवढ्या प्रदीर्घ काळातल्या शास्त्रकारांच्या ग्रंथांचे अभ्यास करता करता ग्रंथलेखनाची काही शिस्त किंवा तंत्र याविषयी काही गोष्टी लक्षात आल्या असतील की नाही, तर त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. काय झालं, मी जेव्हा PhDचा अभ्यास करीत होतो त्यावेळेला माझा विषय होता भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रांती, तिचा शोध घेणं किंवा वेध घेणं हा होता. या अभ्यासाच्या अनुषंगानं बरेच ग्रंथ पालथे घालत असताना विष्णू धर्मोत्तर पुराणाच्या तृतीय खंडाच्या 6व्या अध्यायामध्ये एक तंत्रयुक्ती प्रकरणम हे माझ्या निदर्शनाला आलं. तंत्रयुक्ती प्रकरणम, तंत्र ह्या शब्दाचा अर्थ शास्त्र किंवा शास्त्रीय ग्रंथ आणि युक्ती या शब्दाचा अर्थ उपाय. आता हे दोन शब्द जोडले की त्याचा अर्थ असा होतो की शास्त्रीय ग्रंथ रचण्याचे, शास्त्रीय ग्रंथ अभ्यासण्याचे, शास्त्रीय ग्रंथ शिकवण्याचे आणि शास्त्रीय ग्रंथांची समीक्षा करण्याचे ते उपाय. हे तंत्रयुक्ती प्रकरण वाचलं, त्याच्यामध्ये फक्त 32 तंत्रयुक्त्यांच्या व्याख्या दिलेल्या होत्या. पण मला हे सगळं काही वेगळं वाटलं की आतापर्यंत आपण संस्कृतामधले ग्रंथ वाचलेले आहे, पण त्याहून हे काही वेगळं आहे, अनयुज्युअल काहीतरी आहे असं वाटलं. काही तंत्रयुक्त्या म्हणजे आता उदाहरणार्थ अनागता वेक्षण, अतिक्रांता वेक्षण. समजा आपण अशी कल्पना करूया, आपण एखादा शास्त्रीय ग्रंथ लिहितो आणि तो लिहित असताना 4थ्या प्रकरणाचं आपण लेखन चालू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एखादा मुद्दा आलेला आहे. आता समजा या मुद्द्याचा उल्लेख दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्या ग्रंथाच्या येऊन गेलेला जर असला तर तो अतिक्रांत होऊन गेलेले जे काही आहे त्याचा उल्लेख करणं असा त्याचा अर्थ होतो. समजा 4थं प्रकरण आपण लिहितो आणि याच मुद्द्याचा विचार पुढे आपल्याला विस्तारानं 8व्या प्रकरणात करायचा आहे, तर आपण असं म्हणतो, आपण हवाले हल्ली असं देतो किंवा या विषयाचा विस्तारानं विचार पुढे 8व्या प्रकरणामध्ये आपण करू. हे प्राचीनांना माहिती होतं, कारण 8वं प्रकरण अजून आलेलं नाही, म्हणजे ते अनआगत आहे. तर त्या अनआगताचं अवेक्ष म्हणजे विचार किंवा परामर्श घेणं म्हणजे अनागता वेक्ष. तसं 1-2 नव्हे तर 36 तंत्रयुक्त्या ह्या मला विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये मिळाल्या आणि त्याच्यावर मी 1967 साली पहिला शोध लिहिला, तो नवभारतमध्ये प्रकाशित. या 36 खेरीज आणखीन किती तंत्रयुक्त्या आहेत? पुढे असं झालं की ह्या तंत्रयुक्त्यांचा आणखीन अभ्यास करावा असा विचार मनामध्ये आला आणि त्यामुळे मग तर्क संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भटाचे ग्रंथ, नंतर वाग्भटावरची अरुण दत्ताची सर्वांग सुंदरी किंवा सर्वांग सुंदरा नावाची टीका, कौटिल्यचं अर्थशास्त्र, हे सगळे ग्रंथ ज्या वेळेला वाचले त्यावेळेला असं लक्षात आलं की या 36 तंत्रयुक्त्यांच्या खेरी कल्पना, आश्रय, तात्पर्य, शास्त्राचे गुण, शास्त्राचे दोष असे 1-2 नव्हे तर 128 आडाखे किंवा उपाय हे प्राचीनांनी सांगितलेले आहेत. आणि या उपायांच्या आधारानं प्राचीनांनी आपले ग्रंथ रचलेले आहेत. तर तुम्ही या 128 तंत्रयुक्त्यांच्या वरती स्वतंत्रपणे काही आमच्यासाठी लिहिलं नाही का?
1981 साली हा. जे डॉक्ट्रिन ऑफ कंट्रोवर्सी नावाचा इंग्रजी ग्रंथ लिहिला. हा. तो ग्रंथ ज्या वेळेला प्रोफेसर जे.सी. राईट यांच्या निदर्शनाला आला हा. त्यावेळेला त्याने लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजच्या बुलेटिनमध्ये हा. त्या ग्रंथावर समीक्षण दिले हा. आणि त्यांनी हे मान्य केलं मात्र हो. की हा ग्रंथ जो आहे या ग्रंथामध्ये जो विचार मांडलेला आहे तो पहिल्या प्रथमच लोकांच्या वाचकांच्या निदर्शनाला येत आहे. भाषा साहित्य व शास्त्र काही विचार हा. या नावाचं माझं पुस्तक 1991 मध्ये प्रकाशित झालं. हो. त्याची शेवटची जी 3 प्रकरणं आहेत हो. त्या 3 प्रकरणांमध्ये ह्या ज्या सगळ्या तंत्रयुक्त्या म्हणजे 128 उपाय आहेत शास्त्रीय ग्रंथ रचनेचे हा. किंवा आपण असं म्हणूया शास्त्रीय ग्रंथ निबंधनाचे आणि निर्वचनाचे हा. असे जे उपाय आहेत हे सगळे उपाय त्यांची लक्षणं ती सगळी त्याच्यामध्ये सांगितली आणि संस्कृत काव्यशास्त्राच्या ग्रंथांच्या मध्ये यातले कोणकोणते उपाय कुठे कुठे आढळतात ते प्रत्यक्षात दाखवून दिलं आणि त्यांची विस्ताराने चर्चाही केलेली आहे. एक उदाहरण सांगू का? हा आणखी मुद्दा पटण्यासारखा आहे. ऊह्य नावाची एक तंत्रयुक्ती आहे. ऊह म्हणजे कल्पना करणं, तर्क लिहिणं, अनुमान बांधणं, अटकळ बांधणं असा अर्थ आहे. तर ऊह्य ही जी तंत्रयुक्ती आहे तिचा अवलंब क्षेमेंद्रानं आपल्या ग्रंथाच्या अगदी अखेरीला केलेला आहे. औचित्य विचार चर्चेच्या शेवटी तो असं म्हणतो, अनया एव दिशा अन्यतपि औचित्यम उत्प्रेक्षणीयम. आता ऊह्य शब्दाऐवजी प्राचीन शास्त्रकारांनी उत्प्रेक्षणीय, कल्पनीय, हे ऊहनीय असे त्याचे पर्यायवाचक शब्द देखील वापरले. आता इथे क्षेमेंद्रानं काय केलंय की 27 प्रकारच्या औचित्यांचा विचार केल्यानंतर मी त्या पद्धतीने विचार केलेला आहे त्याच पद्धतीने माझ्या अभ्यासकांनी वाचकांनी देखील विचार करावा आणि मी 27 प्रकारची औचित्य शोधून काढलेली आहे. तशीच आणखी सुद्धा जर कुठे औचित्य त्यांना आढळली तर ती सुद्धा त्यांनी शोधून काढावी, माझ्या ग्रंथामध्ये भर घालावी आणि हे शास्त्र जे आहे त्याचा विकास करावा असा त्यांनी अतिशय मोकळेपणा मनाचा दाखवलेला आणि वाचणाऱ्यांच्या बुद्धीवर मोठा विश्वास टाकला. खूप वाचक जे आहेत ते बुद्धिमान आहे ते त्याने गृहीत धरलेलं आहे. शास्त्र वाचणारी माणसं ही अधिकच तल्लख बुद्धीची असतात ते सांगायला नको. सर्वसामान्यपणानं कथा कादंबऱ्या वाचणारी माणसं शास्त्रांकडे वळत नाही की त्यांना शास्त्रानं घेतात असं भ्रामानं म्हणूनच ठेवलेलं आहे. आता गंमत अशी झाली मात्र की ही ऊर्ज तंत्रयुक्ती जी आहे तिचा अवलंब क्षेमेंद्राने केला. हे माहीत नसल्या कारणानं डॉक्टर दे यांनी जे 3 ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत त्या 3 ग्रंथांच्या मध्ये त्यांनी असं म्हटलं, क्षेमेंद्र इज डॉग्मॅटिक. He has considered only 27 cases of application of authority. आता खरं बघितलं तर क्षेमेंद्र डॉग्मॅटिक नाही. क्षेमेंद्र अगदी मोकळ्या मनाचा आहे. त्यांनी तर उलट सुचवलेलं आहे की तुमचा बुद्धिविलास जो आहे त्याला मी मुभा दिलेली आहे. तुम्ही तर्क करा, आणखीन अनुमानाला लावा, आणखीन शोध घ्या आणि नवीन औचित्य स्थानं जी आहे ती तुम्ही शोधून काढा आणि माझ्या ग्रंथात भर द्या. अशाच रीतीने शास्त्रांचा विकास होतो. मग आता हे का झालं? डॉक्टर देवनी सुद्धा अशा प्रकारचं विधान केलं. त्याचं कारण असं की ऊह्य तंत्रयुक्तीचा त्यांना बोध नव्हता झालेला म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रकारचं विधान. म्हणून माझा पुन्हा पुन्हा आग्रह या बाबतीत असा आहे की जोपर्यंत आपण ह्या तंत्रयुक्ती पद्धतीने जुने शास्त्रीय ग्रंथ वाचत नाही तोपर्यंत ह्या जुन्या शास्त्रीय ग्रंथांच्या मधला अनुक्त भाग कोणता आहे, अल्पोक्त भाग कोणता आहे आणि तिर्यकोक्त भाग कोणता आहे तो आपल्या लक्षात येत नाही. हे सगळं शास्त्र जे आहे हे मराठीला कुठे लागू पडतं का? सहज माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला. ज्ञानेश्वरीचे अध्याय, मी मुळामध्ये मराठीचा अध्यापक असल्या कारणाने ज्ञानेश्वरीचे अध्याय शिकवण्याचे प्रसंग अनेक आहेत. ज्ञानेश्वरी शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरीला काव्य असं जे म्हटलं जातं ते काही बरोबर नाही. मूळ भगवद्गीता हा काव्य ग्रंथ आहे का? तर नाही, तो अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे. मग जर मुळामधला भगवद्गीता हा जर अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ असला तर त्या ग्रंथावरची व्याख्या किंवा टीका हा काव्य ग्रंथ कसा होईल? हा एक सरळ साधा असा प्रश्न आहे. मी काय उद्योग केला तेवढं सांग की ज्ञानेश्वरीला या 128 कसोट्या लागू पडतात का ते पाहण्याचा प्रयत्न. कारण
आणि मग असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी या ग्रंथाला जवळजवळ 98 कसोट्या त्या शास्त्रीय ग्रंथ रचनेच्या लागू पडतात. आणि एका दृष्टीने आनंद झाला की ज्ञानेश्वरी हा शास्त्रीय ग्रंथ आहे हे सिद्ध करण्याची सामग्री, इतका भक्कम पुरावा आपल्याजवळ उपलब्ध झालेला आहे. मग त्याच्या आधारानं ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास हे पुस्तक 1986 साली प्रकाशित केलं. आणि शैलीशास्त्राबद्दल तुम्ही जे सांगणार होतात सांगितलं होतं मगाशी, तर शैलीशास्त्राचं उपयोजन कुठे करता येईल किंवा कुठे केलेलं आहे, त्याचं काही काय झालं, माझ्या मनामध्ये हा विषय जो आहे तो भामहाचा अभ्यास करत असताना प्राधान्याने उत्पन्न झाला होता सुमारे 30 वर्षापूर्वी. पण मध्ये बरीच अंतिम पुस्तकं लिहिण्यात आली, त्यामुळे त्या विषयाकडे वळायला वेळ मिळाला नव्हता. पण पुढे असं ठरवलं की पाश्चात्यांचे जे शैलीशास्त्र आहे त्याची आपण ओळख करून घ्यावी आणि आपल्या मराठी वाचकांना देखील त्याची ओळख करून घ्यावी. या हेतून ललित लेखन आणि शैली हे मराठीमध्ये पुस्तक हे 1984 मध्ये प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये पाश्चात्य शैलीशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी शैलीचा विचार कसा मांडलेला आहे आणि त्याचा जो तात्विक भाग आहे त्या तात्विक भागाची चर्चा सुरुवातीला केली. आणि नंतर मग मराठीमधली साधारणतः 20 गद्यातली पुस्तकं निवडली आणि त्या गद्यातल्या पुस्तकामधली उदाहरणं निवडून त्यांना शैलीचे जे काही आडाचे किंवा नियम आहेत, संकेत आहेत, ते सगळे संकेत कसे लागू पडतात ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या संस्कृत मधलं कोणतं पुस्तक आहे त्यासाठी तुम्ही निवडलं का? एक स्टायलिस्टिक स्टडी ऑफ अभिज्ञान शाकुंतलम या नावाचा एक शोध निबंध देखील लिहिला आणि त्यामध्ये ते अँड म्हणा किंवा इतर जे उपाय आहेत शैलीशास्त्रज्ञांनी, पाश्चात्य शैलीशास्त्रज्ञांनी सांगितलेले त्याचा अतिशय प्रभावीपणा आणि अतिशय अचूकपणानं कालिदासानं कसा वापर केलेला आहे ते दाखवून दे. तर या संस्कृतच्या काव्यशास्त्र या परंपरेचा धांडोळा घेता घेता तुम्ही अनेक इतरही माता चोखाळल्यात. तर त्याच्यामध्ये असं आढळलं का तुम्हाला की संस्कृतमध्ये भौतिकशास्त्र किंवा पॉझिटिव्ह सायन्स आज म्हणतात किंवा अन्य विज्ञान विषयक शाखा ह्यांच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे किंवा काम झालेलं आहे? कारण असं की आजकाल ही एक अनाथाई हाकाटी दिसते की संस्कृत म्हणजे फक्त वेद, व्याकरण, काव्यशास्त्र, वेदांत आणि या प्राचीन भारतामध्ये या अन्य शास्त्रांवरती काही कामच झालं नाही. तर तुमचा काय आहे त्याबद्दलचा विचार आहे? मगाशी सांगितलं की एक तर प्राचीन काव्यशास्त्रकारांनी कवींना उपदेश करताना अनेक शास्त्रांचं अध्ययन त्यांनी करावं असं अगदी ठामपणानं, स्पष्टपणाने आणि वारंवार सांगितलेलं आहे. या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे संदेह नव्हता. की पॉझिटिव्ह सायन्सेस ऑफ दी एन्शंट हिंदू हे सर ब्रजेंद्रनाथ यांचं पुस्तक माझ्या पाहण्यात आलं. त्यांनी न्याय, मीमांसा, वेदांत या आपल्या जुन्या शास्त्रांच्या मध्ये या पॉझिटिव्ह सायन्सेसच्या कल्पना म्हणजे फिजिक्सच्या म्हणा, केमिस्ट्रीच्या म्हणा, रिलेटिव्हिटीच्या म्हणा अशा कल्पना कुठे कुठे आढळतात त्यांची चर्चा त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. ते सहज गमतीचं उदाहरण म्हणून सांगतो. मंदिरं उभारली जातात आणि मंदिरांचं बांधकाम ज्या वेळेला होतं त्यावेळेला एका दगडावर दुसरा दगड हा मांडला जातो, ठेवला जातो आणि 2 दगडांच्या मध्ये लिंपण म्हणून हल्ली सिमेंट आपण वापरतो, पण प्राचीन काळामध्ये वज्रलेप वापरत होतो. मराठीमध्ये वज्रलेप हा शब्द रूढ झालेला आहे, म्हणजे पक्क झालेला आहे अशा अर्थानं तो रूढ झालेला शब्द आहे. हा जो वज्रलेप आहे हा बनवण्याच्या प्रक्रिया प्राचीन शास्त्रीय ग्रंथांच्या मध्ये सांगून ठेवलेली आहे. समरांगण, सूत्रधार अशा ग्रंथांच्या मध्ये या प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि सोमपुरी या नावाचं एक घराणं राजकोट मध्ये, गुजरात मध्ये मंदिरांचं बांधकाम करणं हा व्यवसाय करणार आहे. तर त्यांनी हा जो प्राचीन वज्रलेप आहे त्याच्या 3 प्रक्रिया जे सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं वज्रलेप बनवून पाहिला आणि त्यांना असं आढळून आलं की आजचं जे सिमेंट आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अडीचपट ते अधिक मजबूत आहे. म्हणजे आपली ही जुनी जी शास्त्र आहे ती टाकाऊ नाही, त्यांचं ऍप्लिकेशन ज्याला आपण म्हणून उपयोजन म्हणून ते उपयोजन आजही होऊ शकतं. फक्त आपण डोळसपणाने व जुन्या शास्त्रांच्याकडे पाहिलं पाहिजे. तर पण यात एक अडचण अशी जाणवते
की जे संस्कृत जाणणारे आहेत त्यांना वैज्ञानिक अभ्यासाची पार्श्वभूमी नाही आणि जे वैज्ञानिक आहेत ते संस्कृतकडे वळू इच्छित नाही, तर हे आता जमायचं कसं? प्रश्नाचं उत्तर असं आहे की यांचा समन्वय साधणं आवश्यक आहे. तो कसा साधायचा? माझ्या माहितीप्रमाणे हा अडियारला जे संशोधन केंद्र आहे, हा लायब्ररी अँड रिसर्च सेंटर आहे, हा तिथे अशा प्रकारचा प्रयोग चाललेला आहे त्यांचा. त्यांनी काय केलंय, हा. संस्कृत पंडित तिथे जुने संस्कृत शास्त्रीय ग्रंथ वाचतात हा आणि त्या संस्थेनं आधुनिक वैज्ञानिकांच्या नेमणुका केलेल्या आहेत, सेवानिवृत्त वैज्ञानिकांच्या. बर त्यांना ते संस्कृत पंडित जुन्या संस्कृत ग्रंथांच्या मध्ये कोणता विषय कसा हाताळलेला आहे, मांडलेला आहे ते समजावून सांगतात. हा आणि मग ते आधुनिक वैज्ञानिक जुनं शास्त्र आणि नवीन शास्त्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. एक उदाहरण देतो. तुमच्या बनारसला डॉक्टर डोंगरे, नारायण गोपाळ डोंगरे नावाचे गृहस्थ फिजिक्स शिकवतात. ते आहेत MSc PhD झालेले, पण संस्कृत विषयाचा त्यांचा व्यासंग चांगला आहे आणि त्यांनी वैशिष्ट्य दर्शनामधलं फिजिक्स जे आहे त्याच्यावर स्वतंत्रपणानं अभ्यास करून एक पुस्तक सुद्धा घेतलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक फिजिक्स इन एन्शंट इंडिया, स्पेशल रेफरन्स टू वैशेषिक दर्शन, अशा प्रकारचं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. तेव्हा अशी जर सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर दिलं गेलं असं विचारण्यासारखं आहे. तर सध्या तुम्ही संस्कृतशी निगडीत असं काही लिहितात का? सध्या काही शोध निबंध एकत्र करून ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये प्रकाशित झालेले शोध निबंध मराठीमध्ये मी आणतो, हिंदीत आणि इंग्रजीत. त्यापैकी एक मगाशी सांगितला तो म्हणजे स्टायलिस्टिक स्टडी ऑफ अभिज्ञान शाकुंतलम हा एक आहे. दुसरा एक विषय आहे की एन्शंट इंडियन लिटररी कॉन्ट्रोवर्सी. आपल्याला कल्पना नाही पण जुन्या प्राचीन काव्यशास्त्रीय ग्रंथांच्या मध्ये अशी वादस्थळ किंवा असे वादविषय अनेक हाताळले गेले आहेत. त्यांचं मी विभाजन आणि वर्गीकरण केलं आणि वर्गीकरण केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ 20 प्रकारचे वादविषय ते जुन्या काव्यशास्त्रकारांनी हाताळलेले आहेत. तर त्यावर एक निबंध लिहिण्यासारखा आहे, तोही लिहितो आहे. आणि आणखीन एक आवडीचं असं एक क्षेत्र निवडलंय ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनल जनरली ग्रामर आणि संस्कृत लँग्वेज, याच्यावर एक निबंध लिहिला आणि तो निबंध प्रकाशित म्हणजे अद्यापच्या 2 पंडितांचं काम तुम्ही एकटे करता? नाही, असं काही नाही. मी माझ्या अल्पकुवतीप्रमाणे काम चालवलेलं आहे. मी माझी कुवत ओळखतो आणि त्यामुळे मला जेवढं घेते, मला जेवढं जमेल, फक्त एकच आहे की माझी विषयाची क्षेत्र बरीच आहे आणि स्वच्छंदपणानं वाचन करतो. त्यामुळे वेगवेगळे विषय हाताळले जातात, आनंद होतो. आणि हे लेखन किंवा हे संशोधन ते केवळ आनंदाकरता करतात. याच्यातनं काही प्राप्ती व्हावी, आर्थिकदृष्ट्या लाभ व्हावा असा हेतू न बाळगताना तरच खऱ्या अर्थानं ना मला असं वाटतं की संशोधन होऊ शकतं. होते हो. आज आपण खऱ्या अर्थाने संस्कृत आत्मा म्हणावं अशा एका व्यासंगी प्राध्यापकांची मुलाखत ऐकली. त्यांच्या भावी कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद.